हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास अशी चमचमीत चिकन चेट्टीनाड। चिकन चेट्टीनाड ही साऊथची एक फेमस चिकनची डिश आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। अर्धा किलो चिकनसाठी इथं मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 3 टोमॅटोची प्युरी आहे, 2 ते 3 मिरच्या आहेत, आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे, तिखट पावडर घेतली आहे 1 चमचा, चवीपुरतं मीठ आहे, 1 चमचा बडीशेप आहे, काळी मिरी आहे 10 ते 12, जावेत्री आहे अगदी थोडी घ्यायची आपल्याला, 1 फूल आहे बदाम फूल, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि वेलची 3 ते 4। आपण चिकनला मॅरिनेशन लावून घेणार आहोत। इथं अर्धा किलो मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पूड, थोडंसं मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, आणि आपल्याला दही लागणार आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे। हे छान व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाकीची तयारी होईपर्यंत चिकन आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आधी आपण जे सगळे खडे मसाले आहेत ते भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। तिखट पूड आणि मीठ सोडून आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण जी बडीशेप वापरलेली आहे ती चिकन चेट्टीनाडमध्ये खूप महत्त्वाची आहे, यामुळे चिकनला वेगळा फ्लेवर येतो। अगदी कमी गॅस फ्लेम ठेवून आपल्याला हे मसाले भाजून द्यायचे आहेत। याने काय होईल, मसाले करपणारही नाहीत आणि अगदी व्यवस्थित भाजले जातील। ठीक आहे, हे मसाले छान आपण परतून घेत आहोत। 1-2 मिनिटासाठी आपण हे परतायचं आहे। छान मसाले भाजले गेलेले आहेत, छान वासही सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपलं जे सुकं खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत। इथे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, तुम्ही अख्खे तुकडेही भाजून घेऊ शकता। ठीक आहे, बघून घ्या, अगदी 2 मिनटं बारीक फ्लेमवर आपण हे परतलेलं आहे। छान असं आपलं खोबरंही भाजलं गेलेलं आहे। हा सगळा सुका मसाला आपल्याला थंड झाला की मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। ठीक आहे, छान खरपूस होईपर्यंत आपण खोबरं भाजलेलं आहे। आता हा मसाला आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आपण भाजलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीची कृती करून घेऊ। इथं आपण चिकन चेट्टीनाडसाठी कढीपत्त्याची फोडणी घालणार आहोत। पळीभर तेल घेऊन आपण याला फोडणी दिलेली आहे। चिकन चेट्टीनाडमध्ये कढीपत्ता हा मस्ट आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा परतून देऊ। 1-2 मिनिटासाठी कांदा परतला की आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून देऊ। मी इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवे तसे कट करून, हवे तर बारीक करूनही तुम्ही घालू शकता। कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटासाठी आपण कांदा भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपली टोमॅटोची प्युरी घालून देऊ। टोमॅटोचं जे पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। गॅस फ्लेम फुल ठेवलेला आहे आणि आपण ग्रेव्ही शिजवत आहोत। नेहमीचे चिकन सुक्कं किंवा तांबडा रस्सा किंवा चिकन ग्रेव्ही ह्यापेक्षा जर वेगळी चव हवी असेल तर तुम्ही चिकन चेट्टीनाड नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार। ठीक आहे, टोमॅटो आपला छान भाजतोय, आपण गॅस बारीक करू आणि आपण जो मसाला भाजलेला होता तो तिखट आणि मीठ याबरोबर बारीक करून घेऊ। मसाला बारीक केलेला आहे आपण, पण सगळ्यात आधी आपल्याला हाय फ्लेमवर आपण मॅरिनेट केलेले जे चिकन आहे ते आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। कधीही लक्षात घ्या, चिकन हाय फ्लेमवर परतायचं, याने काय होतं, आपलं चिकन रब्बरसारखं बनत नाही। बऱ्याच जणांचं चिकन हे रबरी होतं, ह्याला कारण हेच आहे की लो फ्लेमवर चिकन शिजवलं जातं। तर चिकन जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा सुरुवातीला 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर चिकन शिजवून घ्यायचं आहे, याने आपलं चिकन रबरी बनत नाही। तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर मी चिकन परतलेलं आहे। आता बारीक केलेला मसाला आपण याच्यामध्ये घालून देऊ आणि 2 मिनिटासाठी परत एकदा चिकन परतून घेऊ। इथं चिकन परतत आहे, पण मी बाजूला एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे उकळलेलं पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतायचं आहे।
मसाला घातल्यानंतर 5 मिनटासाठी मी हाय फ्लेमवर परत एकदा चिकन परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालून देऊ. कधीही नॉनव्हेज करताना थंड पाणी नाही वापरायचं. नेहमी उकळलेलं पाणीच वापरायचं किंवा गरम पाणी वापरायचं. याने सुद्धा चिकन आपलं अगदी मऊ सॉफ्ट व्हायला मदत होते. चिकन चेट्टीनाडला हा जास्त पातळ किंवा रस्सा नसतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी घालू शकता. खडा मसाला बारीक करताना आणि आपण चिकन मॅरिनेट करताना पुरेसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता वरून मीठ घालायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवून देऊ आणि 20 मिनटासाठी चिकन छान शिजवून घेऊ. 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन चेट्टीनाड रेडी आहे. ही ग्रेव्ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर कशाबरोबरही छान लागते. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.